नक्कीच नक्कीच नांदिवली कोलीवाडा ही 40+ मध्ये पहिल्यांदा आमच्या इकडे खेळतोय आणि त्याच्यामुळे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अगेन्स्ट खोनी टीम आहे. शिवनाथ भाग्यवंत अध्यक्ष आहेत. शिवनाथ नाही नाही. तर आमचे चिंचवी गावचे एक चांगले खेळाडू रवीन मात्रे यांच्याकडनं चौकार विकेट कोणत्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे खेळाडूंना. पहिला चेंडू चांगला चेंडू फेकलाय. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज बघतोय आपण टीम मिथुनला. खेळाडूंची नावं संघाची नावं गरजेची असेल त्याच्यामुळे दोन्ही संघाचे आपले कोणतरी प्रतिनिधी पाठवा. कोणीचा नाहीये मला वाटतं. सुनील दादा आपला कोणी नाहीये इथे. बॅकफुटला खेळाचं वन सेकंड ऍक्शन रिप्ले पाहायला भेटतोय. अपील केली जातोय मात्र इथे बॅट आणि चेंडूचा कोणता स्पर्श नाहीये. डॉट बॉल पहिलं षटक आहे. मॅचचा पहिला डाव आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना थोडेसे चाचपटत फलंदाजी करताना पाल संघाचे कर्णधार आपण गणेश दादा यायचं म्हणजे यावेळेस मात्र चेंडू हा म्हणताना सीमारेषेच्या बाहेर. शेवटी का होईना यश आलंय. बागपुटला येऊन खेळायचं होतं आणि खेळत असताना हे खेळ मागील मॅच मध्ये ज्ञानेश्वर गायकर करत होता त्याला देखील यश आलं होतं. तो 3-4 चेंडू बीट झाला होता. इथे या षटकात हेच घडतोय. 2 चेंडू बीट झाला होता फलंदाज मात्र त्या बागपुट पॉइंटला कापलंय. असे आपले भारतरत्न दादा सौरभ गांगुली या हट करायचे फलंदाजी करत असताना. हट्टी लहान पोर जसा हट करतो ते करायचे आणि तिथे मात्र रिकी पॉन्टिंग अश्विनीच्या विरोधात खेळत असताना 3-4 स्लिप कव्हर ओव्हर अशा लगातार क्षेत्ररक्षक पर्वत रांग लावायचे म्हणजे त्यांच्यामधूनही बाउंड्री मारायचे. त्याच्यामुळे दादा हे नाव त्यांना होते म्हणजे ऑफसाईडचे बुलंद बादशाह होते सर सौरभ गांगुली. आता ते उजव्या हाताचा फलंदाज आहे. ओ यावेळेस ऑन साईडला हलक्या हाताने फक्त उडवलंय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला. चेंडूला उचलणार तो पण दुसऱ्या धावेसाठी नकार आहे. ऑन दी स्टिक चेंडू पैकी टीम भालचे कॅप्टन आपण यायचं आहे संभाषण कक्षामध्ये. बाल संघाचा कर्णधार आपल्याला ऑर्गनाइज टीम आयोजक मंडळी ते आमंत्रित करतो आपण. यावेळेस 90 गुल. यावेळेस मात्र फलंदाज बीट झालाय. पहिला दे धक्का नांदिवली कोळीवाडा टीमला. बॅट्समन पंकज गोल्डन डकचा शिकार होतोय. पंकज मैदानाच्या बाहेर. नक्कीच आमचे किरण दादा राऊत यांच्याकडनं आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचे जे मानधन आहे त्यांच्याकडून उपलब्ध झाले. पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आम्ही दादांचं आभार व्यक्त करतो आणि या असलेले त्यांचं प्रेम आणि दादा आपल्यापासून रजा घेत आहेत. या अशीच प्रेम जय काळेश्वर आंबे टीमवरती त्यांचं राहो. तर सध्या आपण बघूया. एक सेकंड संदीप थांब. तुमचा 12 खेळाडू पाठवा आम्हाला पुन्हा. कोणी चालेल कोणालाही पाठव. नावं फक्त माहिती पाहिजेत. ऑर्गनाइज टीम चल चालू कर मॅच. येऊ दे ते आपल्याला माहिती पण संदीप फिरकीचा जादूगर संदीप तयार आहे. फिरवला चेंडूला मात्र फुलटॉस आहे. ऑन साईडला त्याला वळवलाय. मिडविकेट क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. लॉंग ऑन सीमारेषेवरती चेंडूला उचलणार फेकणार तो पण धाबा मिळतील. 2 बॅकअप साठी खराब बॅकअप. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न येतो होता आणि 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट ताळमेळ चांगला आहे दोघांमध्ये. इथे फलंदाज बाद झाला होता मागील पहिल्या पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती. गोल्डन डकचा शिकार झाला होता फलंदाज. मात्र इथे पहिल्याच चेंडूवरती खराब चेंडू आला. फुलटॉस ओव्हर पिच हे खराब चेंडू असतात. आमच्या समवेत दुपारच्या सत्रामध्ये रवींद्रदा मात्रे देखील इथे या मॅचला एन्जॉय करतात. टीम खोणी आणि नक्कीच कोणालाही आहे दोन्ही संघांना संधी आहे ट्रिक्ससाठी.
₹1000 पारितोषिक आहे. कोणती हॅट्रिक? आणि इथे 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 घडलं काय, संदीपला पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडूच भेटलं नाहीये. धावबादची संधी आणि संदीप हिट दिले असतील यात शंका नाही, कारण निशाणा मिळू शकतात हॅट्रिक का साधा मान्यवर इथेच आमच्या अगदी उजव्या हातावरती फुलटॉस चेंडू वळवला यावेळेस गॅप मध्ये. एका टप्प्यात चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात असताना दर्जेदार रुबाबदार चौकार. फलंदाजाला इथे मात्र मोठी संधी आहे. काय नारायण धोणीसाठी रवीन मात्रेंचं एटीएम खुलं आहे. चौकार षटकार कोणत्याही फटक्यासाठी ₹500 पारितोषिक आहे. तर सध्या उशिराने खेळले मात्र इथे पॉइंट मध्ये डायरेक्ट हिट आहे का पाहावं लागेल. धावपळीकावरती पाणी न्या, ग्राउंड वरती पाणी न्या. कोणत्याची मध्ये परिवर्तन? हरीला बघतोय आपण. ओ द विकेट वेगवान आहे, कारण रनर ऑफ सांगतोय गोलंदाजाचा. अगदी लॉंग ऑफ मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या जवळपास गोलंदाजी तयार आहेत. बँड कडनं स्ट्रायकॅनला नारायण डोणे, पुराणे चावल. ओहो वेग, भन्नाट वेग, आणि चेंडूला मागे थांबवलं जातंय. काय क्षेत्ररक्षण आहे, काय क्वालिटी आहे रवीन मात्रे 40+ खेळाडूंची. कारण ही प्रॅक्टिस आहे. या प्रॅक्टिस व्यतिरिक्त या गोष्टी होणार नाहीयेत. मेहनत करतात, मेहनत करावी लागतो, आणि मेहनत केल्यानंतरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. खराब चेंडू फेकलाय, चापटून काढलाय चेंडूला डीप मिड विकेटच्या वरून, चेंडू बॉलच्या बाहेर. काय षटकार, छान. होता ठाणे वाघ. इथून आपण ऐकली मात्र इथे सध्या तरी नारायण ढोणे झालाय. वाघ षटकार ठोकलाय, शिराणी का होईना मात्र षटकार आलाय. तर आपण पाहू शकतो गोलंदाज आई चेंडू घरंगळत सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डाऊन द फील्ड, डाऊन द सी. इथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला भेटले, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत फील्ड चांगली केली जातोय. इथे मात्र धाव मिळाली तोपर्यंत एक. दुसरा बॅट्समॅन कोणाच्या बाईकची, इथेच कोणती तरी असेल ती पडलेली चावी आहे बघा. कुठली आहे? होंडा गाडीची आहे. कोणाची असेल त्यांनीच या. हा ही चेंडू ऑन साईडला घरंगळत क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवरती. उचलणार फेकणार तो, पण तो दुसऱ्या धावेचा माणूस दाखवला होतो, मात्र थाडस होत नाहीये. हा तुमची आहे का?
सध्या तरी या षटकात एक षटकार आला होता, त्याच्यानंतर एकेरीनेच वाटचाल सिलसिले कायम ठेवतात नारायण डोणे, अगदी पुहाणे चावल, जय डोणे, त्याच्यानंतर रामदास डोणे देखील खेळलेले आहेत. रवीन मात्र हे संघच चांगला होता. अंधुली कोळीवाडा म्हटलं की संघ चांगला होता. फुलटॉसला ऑन साइट मध्ये हलका शॉट होता, झेल सुटलाय नारायण डोणेला. मिलिंद आहे नॉन स्ट्राईकला आणि मात्र दुसरी धाव घेता घेता 4 षटकांचा मॅच आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय 26 धावा. नारायणच्या 21 आहेत. त्याच्यामध्ये फ्रंट वरती येऊन फटका चांगला आहे, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. बॉलने दिशा बदलली आहे, बदलत बदलत गेलाय सीमारेषेकडे आणि शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाला थांबतोय, तू थांब मी जातोय बाहेर चौकार. हे धावा किती 30 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ ते संपला. 10.00 ची धावगती राखली आहे. फलंदाज बाद झालाय आतापर्यंत फक्त एक जे म्हणजे आघाडीला आला होता सुरुवातीचा पंकज गोल्डन डकचा शिकार म्हणला होता, मात्र इथे अंतिम षटकामध्ये भरोसा दाखवला होता ते गोलंदाज. बॉलर्स नेम सुखदेव. सुखदेव सुखदेव पुराने चावल ये भी है, पहचान के है भाई. ओ हो मिलिंद डोणे ऑन अ फायर, ऑन ड्राइव, पॉवरफुल. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. मिडविकेटच्या वरून क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यावरून हवाई यात्रेत षटकार. शेवटचा षटक आहे. गोलंदाज सुखदेव, राऊंड विकेट. ओ हो बॉल. यावेळेस मात्र गुडलेन्स वरती वेग होता चेंडूला आणि इथे धावबाची संधी होती. नारायण धावेसाठी प्रयत्न करतोय, मात्र मी मारेन हे सांगतोय. मिळेल एक मारलाय, आणखी 2 मारेन, चांगली धावसंख्या बनेल, हेच करायचं आहे. 40+ धावा बनल्या. 50च्या आसपास धावा हव्या आहेत, 50+ हव्या आहेत. 36 तर झाल्यात. 4 चेंडू शिल्लक आहेत. सुखदेव चांगला गोलंदाज आहे. ओ पिकला समोर गॅप आहे. दूरवर क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू मध्ये फंबल झाले की चेंडू रोखला गेला. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. नकार आहे आणि मिलिंद धावतही नाहीये. 2 धावेने धावपळ पुढे सरकत असताना 38 धावा धाव पुस्तकावरती. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुखदेवच्या पहिल्या चेंडूचे षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक दाखवलंय, स्वतःला त्यांनी सावरले. इथे मात्र मोठ्या फटक्यांपासून थांबवण्याचं काम विशेष मिलिंदला थांबवलंय. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. सीमारेषेवरती फंबल झाले, बॅकअप साठी आले, तिथे चेंडूला थांबवले. धावा मिळतील 2. रवीन मात्रे म्हणतात की आता मिलिंद छातीत फुगला, कारण बऱ्याचशा वेळ खेळपट्टी 40+ जास्तीत जास्त धावा आपण 4-5 धावा धावल्यानंतर उशीर होतोय. मात्र मिलिंदने चांगलं खेळ केले. या षटकात चांगल्या धावा जोडल्यात. हे सगळे खेळाडू माझ्या परिचयाचे आहेत. ओ आसमानात ढगात गेला की काय तिकडे काकडवाल पर्यंत षटकार.
आणि धावसंख्या 46 वरती गेल्या धावसंख्येचा गाडा. चांगलं षटक आतापर्यंत 16 धावांचं हे षटक टीम नांदिवली कोळीवाडा संघासाठी अगेन्स्ट खोनी टीम खेळतोय. पहिली फेरी आहे. सुखदेवचा हा निर्णायक चेंडू बॅकफुट लावून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव इथे कंप्लीट होतो की पाहावं लागेल. हा हा म्हणताना पोचलाय आणि पहिल्या डावाचा इथे खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा झाल्या त्या धावपलकावरती 48 आणि 49 लक्ष असेल. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण लगेच नेक्स्ट मॅचची नाणेफेकी करू. नेक्स्ट मॅच बुर्दुल आणि नेवाली. बुर्दुल आणि नेवाली दोन्ही टीमचे कॅप्टन. हा मिनिटं जातील. टॉस करून घ्यायचं आहे पण तर आपण पाहू शकतो इथेच पहिल्या डावाचा खेळ संपला. नांदिवली कोळीवाड्याने 48 बनवल्यात. 49 लक्ष आहे. लक्ष थोडंसं अवघड आहे कारण टीम खोणी या प्रतियोगितेत 40+ मॅचेस आजच्या दिवसापुरत्या 12 संघ खेळत आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या 2 मॅच जिंकून या स्पर्धेमध्ये एक मजबूत स्थितीमध्ये खऱ्या अर्थाने वसार ए टीम आपलं अस्तित्व कायम ठेवलं ते या स्पर्धेत. त्याच्यानंतर
भाल जिंकलाय एक फेरी. इथं मात्र या टीमनं जो आज जिंकेल तो खेळेल भाल टीमच्या बरोबर. भाल टीम चांगली आहे. 40+ मध्ये स्टारही आहेत टीमचे. सटता विजय म्हणता येईल. गोलंदाजाचं कमबॅक काय गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावा. सेट फलंदाज खेळपट्टीमध्ये खेळत असताना नवीन फलंदाज आले आणि त्यांना थांबवले. तर वळूया मैदानी जशाने गेम ऑन करा पंच. तोपर्यंत आपण या मंचावरती मान्यवरांचा सन्मान घेऊया. शिवाजी शेठ सहसचिव यांचं इथं शुभ सन्मान केला जाईल. ये वळवा कॅमेरा इकडे वळवा. मॅच चालू करतायत का? घे ना शिवदाचा पटापट घे. हा फोटो घे. सहसचिवांचा इथं शुभ सन्मान. बॅट्समन कोण आहेत? बॉलर बॉलर कोण आहे? बॉल राम राम गोलंदाजी मार्क मध्ये आपण बघतोय. तर स्ट्राईक हँडला मिथून भोईर, नॉन स्ट्राईक हँडला आपण संदीप ठोंबरेला पाहतोय. गोलंदाज राम लेफ्ट आर्म ओ द विकेट. पहिला चेंडू चांगला आला होता. दुसराही चांगला आलाय. मागे थांबवलाय चेंडूला. ही कलाकारी आहे. हे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. धाव मिळेल की आपण दरम्यान बॅककट आहे का लेग बाईज. आणि मान्यवरांचा इथे शुभ सन्मान झालेला आहे. आणि विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे पूर्णपणे समर्थन. कोणती हॅट्रिक? हॅट्रिकसाठी दोन्ही टीमला. आणि तसेच प्रभा शेठ भोईर आमचे कोणतरी आहेत ना कमिटी मेंबर आहेत. त्यांचे देखील इथे शुभ सन्मान. माहिती उद्धार शाल. मान्यवरांचा शुभ सन्मान. मान्यवरांची मांदी आली. मान्यवरांची वरसर आपल्याला 40+ क्रिकेटमध्ये पाहायला भेटेल. बऱ्यापैकी समर्थक पाहायला मिळतात आपल्याला. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. गोलंदाज रामचं पहिलं षटक चांगलं आलंय. आता चांगलं चालू आहे षटक. लक्ष 49 आणि पॉवर प्ले षटक चांगलं फेकावं लागेल. ओ फुल करायचं होतं. यष्टीरक्षक आहे. चेंडूखाली स्वीकारलाय. झेल संपलाय. फलंदाज संदीप ठोंबरेचा खेळ लागलेला दे धक्का. गोल्डन जगचा शिकार बनतोय संदीप ठोंबरे मैदानाच्या बाहेर. इथे अरे अरे वा. तर बुर्दुल टीम प्रवीण मात्रे हात धरतायत ते. तसेच आमचे सत्यवान शेठ गवळी तिसगाव यांचं देखील शुभ सन्मान. मंचावरती मायाची उबदार शाल आमचे सर्व शिवनाथ दादा गायक यांच्या शुभ हस्ते. सत्यवान दादांचा शुभ सन्मान. बॅट्समन नाव भालचंद्र. ओ केचून मारायचं होतं ऑन साईडला घरंगळ्यात. प्रोटेक्शन आहे मिड विकेट मध्ये. रक्षक पुढे सरकला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि इथे हा म्हणताना दुसरी धाव बॅकअप साठी काय यष्टीरक्षण केलं जातं. एक झेल आहे डिपातले. संदीपला पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. झेल थोडस अवघड होतं मात्र ते टिपलं गेलंय. आणि पहिला षटक बरचसं काय सांगून जातो या टीमला. अंपायर्स निर्णय असतील.
अंपायर निर्णय द्या आम्हाला, काय चेंडूवर एकच धाव का? एक वन शॉट, नक्कीच वन शॉट. शफल होऊन जागा बनवली, वारा शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना षटकार. चालली डावाला सुरुवात. ओ ओला 100% कमेंट. चांगला चेंडू आलाय. षटकार आल्यानंतर व्हेरिएशन दाखवत असताना षटक मध्ये षटक संपला जायचा तो पहिला पॉवर प्लेचा. धावा आल्या एकंदरीत 9 धावा. गडी देखील बाद झालाय. ही मॅच देखील चांगली मॅच. 8 धावा. तर होऊ शकतो आपण. चला, कर्णधार आलेल्या बुर्दुल टीमचा कॅप्टन. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. 8 धावा. 49ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 18 चेंडू म्हणजे 3 षटके. 41 आणखी बनवायचे आहेत. मॅच चांगली चालू आहे. टाइमपास करू नका दोन्ही टीम. अंपायर वॉर्निंग द्या, वेळ कमी आपल्याकडे. येणारे षटके कमी. बाहेर रे. तर इसून मारला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे. फंबल झाले की चेंडू थांबत नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. मिलिंदला बघतो आपण अष्टपैलू काम करत असताना, पण त्याची चांगली केली आहे. आणि इथे मात्र पुढच्या मॅच पासून 12वा प्लेयर कंपल्सरी यायला हवा, अन्यथा 3 धावांची पेनल्टी दिली जाईल टीमला. फिक्स 12वा खेळाडू असायलाच हवा येणाऱ्या मॅच पासून. आयोजक कमिटीने निर्णय घेतलाय. 4 मारलाय मिथुनने. मिथुन आघाडीला आहे. मिथुनच आहे ना रे. आघाडीला आलाय. लीड केले टीमसाठी. मात्र इथे सिंगल आली आहे. धावेचा प्रयत्न दोन्ही थांबला. एका रेस डायरेक्ट हिट. दोन्ही खेळाडूंना पहा धाव घेण्यासाठी दोन्ही स्ट्राईक खेळाडूंना दोन्ही एंड सोडायचे आहेत. म्हणजे एका बाजून तू थांब ना मी येतो हे जमणार नाहीये. हे नियम आहेत. येणाऱ्या मॅच मध्ये टीम बुर्दुल आणि नेवाली. बॉल एसटी मागे गेला, किपरच्या हातात न सुटला तरच तिथे तुम्ही धावेसाठी प्रयत्न करू शकता, अन्यथा तो बॉल तिथे संपला. यावेळेस मात्र होलात आहे. चेंडू चांगले फेकतात टीम नांदिवलीचे गोलंदाजी चांगली असेल ना तर तुम्ही विजयासाठी संघर्ष करू शकता. संघर्ष करावं लागतो क्रिकेटमध्ये. मागील मॅच मध्ये आंबे टीमच्या बॅच मध्ये होती. 5 मध्ये 9 बनवायचे. सेट फळतात ज्ञानू काही त्याच्याकडे भरोसा होता, मात्र विश्वास कुठेतरी तुटला होता. आणि यावेळेस घरंगळत आलाय सीमारेषेवरती. दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकताय. तो पण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धाबा आमचे प्रसाद आमच्या समवेत जोडले गेलेत आजच्या दिवसामध्ये. गुणलेखकाची देखील भूमिका ते करतात. म्हणजे 2 काम पगार मिळेल तो मिळेल. सध्या 2 कामगारची हे एक फ्रंट आहे, दर्जा आहे त्याचा. तोही फुल टॉस. खराब चेंडू ऑन साइडला वळवला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थांबणार नाही. अलविदा करेल फील्ड क्षेत्ररक्षकाला. बाउंड्रीच्या बाहेर चौकार.
इथे मात्र चौकार आलाय. मॅच अजून जिवंत आहे, मॅच संपली नाहीये. तर आपण बघितलं तर धावा झाल्या धावपलकावरती. धावा 20. ह्यावेळेस चेंडू वन साईडला वळेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू थोडंसं वळताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेतला गेलाय आणि हे प्रयत्न करत असताना मात्र बिग विकेट सेट फलंदाज मिथून धावबादच्या रूपात पॅव्हेलियनच्या रस्त्याला लागलेला दे धक्का खूप मोठा टीमला. बाहेर या, बाहेर या सर. आपण पाहू शकतो इथे मात्र 2 धावा. स्कोर सांग ना. 21 धावा. 28 पाहिजेत येणाऱ्या 12 मध्ये. 28 पाणी ना पाणी मैदानावरती. टॉस टॉस सुरुवात आहे. टॉसचा कार्यक्रम. चला कॅप्टन. चला प्रवीण मात्र या पण नाणेफेकीसाठी वेळ जास्त होतं. आणि टीम नेवालीचे कॅप्टन इथे मला तो उपस्थिती आहेत. लगेच नाणेफेकी केली जाईल आणि ही मॅच जशी होईल तशी मॅचला सुरुवात केली जाईल. तर आपण पाहू शकतो नाणेफेकीचा कॉल. नेवाली टीमची नावं सांगायची दोन्ही टीम. नेवाली टीमला नाव काय. जय भोले नेवाली आणि आपली गावदेवी बुर्दुल. नेवाली टीमने नाणेफेकी जिंकली आहे. जय भोले नेवाली टीमने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. ऑन द टॉस इन चॉइस फर्स्ट फील्ड. आणि इथे मात्र अगेन्स्ट टीम आहे त्यांच्या गावदेवी बुर्दुल 40+. ओ बॉल. व्हॉट अ बॉल. बॉलर्स नेम हे विलास आहे ना. विलास टोनी. आणि मात्र फलंदाज आहे नवीन फलंदाज आला विकेट वरती. फुलटॉस आहे. बॅटचा कडा आहे. झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला गेलाय आणि इथे मात्र मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. विलास टोनी याला देखील यश मिळू पॅव्हेलियनच्या रस्त्याला.
धावा मात्र 5 पुढे सरकी दिली या मॅच मध्ये. जराशी रोम किती आले 9 चेंडू आणि 19ची गरज आहे. मॅच फुल टॉस, धावाची शक्यता, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावपळे पुढे सरकते. 7-15 8-17 होत्या या चेंडूवरती 2 बॅक टू बॅक मागील 2 चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या गेल्यात. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आल्या तर ही मॅच रंगतदार पाहायला मिळेल. मागील मॅच देखील आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळाली. मात्र याच्या आधीच्या मॅच सर्व मॅच एकतर्फा झाल्या होत्या. ओ फुल टॉस, खराब चेंडू फेकून मॅच हवाच काढून टाकली आहे आणि फलंदाज आहे कोणी मारला विजयाचा आगाज करणारा हा षटकार. तर चला आपण स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू 9 धावा. विलास धोणे पहिले 2 चेंडू चांगले आले होते मात्र प्रति चेंडू फुलटॉसच गेला. विलासदा टप्प्यात टाकायचे होते. तर आपण जर बघितलं गेलं तरी मॅच चांगली पाहायला भेटतोय. तरी शेवटच्या चेंडूवरती षटकार आला असला तरी मात्र इथनं पहिले 2-3 चेंडू चांगली आले तर मात्र ही मॅच चांगली पाहायला भेटेल. नांदिवली कोलीवाडा संघाचा नारायण शेठ हे नारायण दा बॉलच नेम पंकज आघाडीला आला होता फलंदाजीसाठी. फलंदाजीमध्ये काही जमलं नाहीये मात्र इथे या षटकात ही मॅच जिंकून देण्याची नामी संधी आली आहे. 6 चेंडू 9 धावा डिफेन्स करायचे आहेत. समोर सुनील ठोंबरे डावखोरे हाताचा खेळाडू आहे. क्षमता आहे, एखादा मोठा फटका मॅच पूर्ण हवाच काढणार आहे. मात्र पहिले 2 चेंडू चांगले आले तरी मॅच रंगतदार पाहायला मिळेल. मॅच 50-50 बॅलन्स 6-9चं समीकरण. पूर्णपणे 100% कमेंट आहे या चेंडूला. फाईट यॉर्कर एसटी मागे धाव मात्र मिळाली आहे. ती धाव चेंडू मागे पकडायचे आहेत हे नारायण ढोणे सांगत असताना यष्टीरक्षक मिलिंद धोणे यांना चेंडू थांबवा. हा चेंडू कुठेतरी लागला आणि थांबला अन्यथा बाईचा हा चौकार आला असता. 5-8चं समीकरण. फलंदाज आहे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा भालचंद्र आणि सुनील हे 2 खेळाडू खेळतायत सध्या तरी. मॅच बॅलन्स हेच समीकरण होतं. आणि अंपायर आपल्याला कॉल्स असेल लेग बाईज काय असेल ते आम्हाला कळवा. तुम्ही ते कळवायचं आहे. ओ दिशा दिली आहे. चेंडू लॉंग स्टॉप बॉन्डच्या बाहेर. प्रेक्षकांनी देखील त्याला बॅट ना पुन्हा मैदानात दिले रिटर्न. ही गिफ्ट आहे फलंदाजासाठी. नो बॉल 1+4. हा 8-17चं समीकरण होतं. मात्र समीकरण पूर्णपणे बदलले, विस्कळीत झाले, बिघडले. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा बनवायचे 3. पंकज महाग ठरला. यावेळेस मुला चेंडू मात्र दूरवर सीमारेषेला क्षेत्ररक्षक आहेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातो आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव्याने धावपळ पुढे सरक असताना ही मॅच बरोबरी टाईट आहे. 4 चेंडू 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धाव. हे मॅच क्रिकेट खेळ आहे, काही होऊ शकते त्याच्यामध्ये. येणारे चेंडू प्रत्येक चेंडू डॉट फेकायचे आहे. चेसिंग कंपल्सरी हे स्पर्धेचा नियम आहे. नियमावली आम्ही सकाळी सांगल्यात, येणाऱ्या टीम्सला देखील आम्ही सांगतो. लेट कट उशिराने खेळले आणि हा विजयाची धाव. चेंडू थांबलाय, सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर चांगली मॅच रंगतदार शेवटच्या षटकापर्यंत मॅच गेली. ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. दोन्ही टीमला पुऱ्या
पूर्णपणे आम्ही शुभेच्छा देतो पुढील स्पर्धेसाठी टीम खोणीला आणि इथे शुभेच्छा असतील टीम नांदिवली संघाचे सर्व खेळाडू आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, तुमचा फोटो घ्यायचा आहे. टीम नांदिवली सर्व विलास दादा हँडसेप करा आपण नक्कीच. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच ठरला आहे. 8 चेंडूमध्ये 25 धावा ठोकणारा सुखदेव आणि या पुढील मॅचच्या पूर्ण धावतं ऐकूया आपण मायक्रोफोन आमचे प्रसाद भाग्यवंत. नांदिवली टीमचे सर्व खेळाडू या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे तुम्हाला. या मॅचचा हिरो त्याने तब्बल 8 चेंडूमध्ये 25 धावा कुठल्या खेळाडू आहे